समोर असणाऱ्या धनशक्ती आणि मनगटशाही याच्या विरुद्ध लढतोय. एक कार्यकर्त्याविरुद्ध गुंड माझ्या विरोधात जो उभा आहे, आत्ता मोक्यात तो जामिनीवरती आहे. आणि त्या भीतीपोटी आज माझ्या अप्पर सुपरमध्ये जनता पूर्णपणे घाबरलेली आहे. त्यामुळे लोक घाबरलीत, पण आम्ही कार्यकर्ते म्हणून जे आहोत ते आम्ही त्याला भिडणार आणि जिंकणार. एवढा मोठा उपमुख्यमंत्री आणि इतकं खोटं बोलतात की एवढ्या मोठ्या गुंडांना ज्याच्यावरती आजही गुन्हे आहेत अशा उमेदवाराला आपण राजकारणात आणतो. निवडणूक म्हणजे अक्षरशः गुंडगिरीचा खेळ या प्रभागात चालू आहे. पुणे महापालिकेची निवडणूक सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक 39 अपर सुपर इंदिरानगरचे भाजपचे उमेदवार माझ्या सोबत आहेत, बाळा ओसवाल. खरं तर मागच्या काही दिवसापासून तुम्ही जर बघितलं तर हा प्रभाग सुद्धा चर्चेमध्ये आहे आणि विशेषतः पुण्यामध्ये ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा लोकांना उमेदवारी मिळालेली आहे, त्यापैकी हा प्रभाग आहे. त्यामुळे नेमका त्याचा काही निवडणुकीवरती परिणाम होतोय का आणि लोकशाहीसाठी हे सगळं किती योग्य आहे, या सगळ्या मुद्द्यावर आपण बाळा ओसवाल यांच्याशी बोलणार आहोत. खूप खूप स्वागत तुमचं सकाळमध्ये. आणि अगदी पहिला प्रश्न, कसा चाललाय प्रचार? छान चाललाय. समोर असणाऱ्या धनशक्ती आणि मनगटशाही याच्या विरुद्ध लढतोय. एक कार्यकर्त्याविरुद्ध गुंड, अशीच आमची फाईट चालू आहे. लोकांचा कसा प्रतिसाद आहे? बघा, गेली 20-30 वर्ष या भागामध्ये मी काम करतोय. लोक गुन्हेगाराला कधी स्वीकारणार नाहीत. पैशावाला आहे एक व्यक्ती, तो त्याच्या मागे पैसे लावतोय आणि मुलाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतोय. मग त्याला साथ कुणाची? तर तुम्हीच इंटरव्ह्यूमध्ये एका पत्रकाराने इंटरव्ह्यू घेतली, त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी 16 गुन्हे केलेत, त्यातले 7 गेलेत, मग 7 राहिलेत, मग समोरच्यावरती पण गुन्हा आहेत. राजकीय गुन्हा असणे आणि बॉडी ऑफेन्स असणे याच्यात बराच फरक असतो. परंतु ती गुंडाला, क्रिमिनल माणसाला तेवढी त्याची बुद्धी, तेवढे त्याचे विचार, अशी परिस्थिती आहे. लोकशाहीमध्ये म्हणजे ज्याला वाटेल तो या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो, त्याला कोणीच अडवू शकत नाही. पण अशा वेळी जेव्हा दोन वेगवेगळ्या स्तरावरचे उमेदवार एका पदासाठी लढतात तेव्हा किती अडचणी येतात, किती आव्हानं असतात? कसे लोक दहशतीखाली या लोकांमुळे येतात. आणि माझ्या विरोधात जो उभा आहे, आत्ता मोक्यात तो जामिनीवरती आहे. 1-2 गुन्हे सुटले असते. गुन्हा करायचा, दहशत करायची, मग आपल्याला विना सबुताचं सोडवून घ्यायचं, ही एक आता फॅशन झाली आहे. आणि जेव्हा असे गुन्हेगार समोर येतात तेव्हा समोरचा माणूस, जो सर्वसाधारण हातावरती पोट असलेला व्यक्ती, त्याला प्रत्येकाला वाटतं की अरे हा काय करेल. आणि त्या भीतीपोटी आज माझ्या अप्पर सुपरमध्ये जनता पूर्णपणे घाबरलेली आहे. 11-12 वाजता 200-200, 300-300 पोलीस, हे गुंड हे वस्त्यांमध्ये फिरत असतात. उमेदवार असतो त्याच्याबरोबर हे 200-300 जणं, मग लोकांची 5-50 जणांची मीटिंग. त्यामुळे आजूबाजूला इतकी दहशत झाली आहे की माझ्यासारखा कार्यकर्तासुद्धा भेदरवलेल्या मनस्थितीमध्ये आहे. पण आम्ही कार्यकर्ते आहोत, माझा पिंड विरोध करणं आहे अशा लोकांना, तो मी करत आलो आहे. त्यामुळे लोक घाबरलीत, पण आम्ही कार्यकर्ते म्हणून जे आहोत ते आम्ही त्याला भिडणार आणि जिंकणार. हे सगळं एका बाजूला सुरू आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाचं तिकीट तुम्हाला मिळालेलं आहे, पण आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय त्यांनाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तिकीट दिलेलं आहे. दोन्ही पक्ष हे राज्यामध्ये सत्तेमध्ये आहेत, महायुतीत आहेत. आणि अशा वेळी त्यांनी अशा व्यक्तीला तिकीट दिले. तुम्ही काही फडणवीसांशी किंवा तुमच्या वरिष्ठांशी या सगळ्या मुद्द्यावर काही बोलणं झालं का? बघा ताई, आता सुरुवातीला ते म्हणाले की हा जो माझ्या विरोधात उमेदवार आहे त्याला मुळात मी तिकीटच दिलं नाही. ते म्हणे ते खरात गटाचे कोण आहेत, सचिन खरात, त्यांनी त्यांना उमेदवारी दिली. नंतर दादा स्वतःहून तोंडावरती परवाच्या दिवशी पडले. सचिन खरात म्हणले माझा उमेदवार एकही नाही, माझा पाठिंबा मी काढून घेत आहे. म्हणजे गुन्हेगार कोणाच्या बाजूने आहेत? गुन्हेगाराला उमेदवार कोणी दिली? तर अजितदादांनी दिली. स्वतः कार्यकर्ते स्वतःला म्हणून घ्यायचं. स्वतः ते कुठेतरी कुठल्या तरी भ्रष्टाचारात आहेत, त्याबद्दल मी सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण मी तेवढा मोठा नाही. पण जनतेला माहिती आहे 70,000 कोटीमध्ये जेव्हा त्यांचं नाव येतं, त्यामुळे त्यांना त्यातनं सुटणं अवगत आहे. त्या गुन्हेगारांना घेऊन तो आमचा नाही असं म्हणणं त्यांना, मला नाही वाटत अवगत आहे. म्हणजे काय बोलायला ते राहतील किंवा चुकतील, कधी कुठे कधी त्यांची जीभ फिरेल ती सांगता येत नाही. एवढा मोठा उपमुख्यमंत्री
आणि इतकं खोटं बोलतात. हे म्हणजे लाख लाख त्यांना शुभेच्छा आणि नमस्कार द्यावा तेवढा कमी आहे. की एवढ्या मोठ्या गुंडांना ज्याच्यावरती आजही गुन्हे आहेत अशा उमेदवाराला आपण राजकारणात आणतो आणि ते म्हणतात की आम्हाला एक संधी द्या, आम्ही या संधीचं सोनं करू. जर तुम्ही कोंढवा येवलेवाडी या परिसरात गेलात तर लोकांना विचारा किती जागेंवरती यांचे ताबे आहेत, किती यांच्याबरोबर असणारी मंडळी ताबे घेतं. म्हणजे आत्ता मारटकर नावाच्या मर्डरमध्ये असलेला तो चॉकलेट स्वप्नील मोडक त्याचं नाव, जस्ट आत्ता अर्ध्या तासापूर्वी माझ्या कार्यकर्त्यांना त्याने डोस दिला की जर तुम्ही येडेचाळे कराल तर तुमचे पाय तोडेल. हे आत्ताचा इन्सिडेन्स आहे. पण लोक पोलीस कंप्लेंट करायला धजवत नाहीत. आम्ही म्हणतो जाऊ दे मरू दे, त्यांची ती वृत्ती आहे. आपण त्याला खतपाणी घेऊन उगाच एखाद्याच्या मुलाला आपण पुढे घालायचं कसं हे दादाला दिसत नसेल का? आम्ही बोललो तर दादा काय म्हणणार की ते विरोधक म्हणून बोलत आहेत. मी कोणाला घाबरत नाही म्हणून मी बोलतो. मला माहिती आहे कोणी काय केलं आणि कुणी नाही केलं. पण अशा गुंडांना जर पोलीस वेळेत अटकाव करणार नसेल तर त्याचा उपयोग काय ते मला सांगा. म्हणजे पोलीस करत नाहीत असं मी म्हणणार नाही. पोलिसांना सांगितल्यानंतर तात्काळ त्यांनी त्याला बोलवलं असेल, सांगितलं असेल. पण कोंडव्याचा भाई इथं येतो आणि आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना डोस देतो. ताई, निवडणूक म्हणजे अक्षरशः गुंडगिरीचा खेळ या प्रभागात चालू आहे. खरं तर ही फार गंभीर गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठीच, कारण लोकशाहीची सगळ्यात घटना. मोठी प्रक्रिया म्हणून आपण निवडणुकीकडे बघतो आणि असा तुमचा अनुभव आहे. हे सगळं एका बाजूला सुरू असताना या प्रभागात अनेक वर्षापासून कामं आहेत, तर कुठली कामं पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करायची निवडून आलं तर काय मानस आहे? सगळ्यात पहिलं तर मी काम करेल, माझ्या बेबीवाडी अप्पर सुप्परची जी घरं आहेत ती 99 वर्षाच्या लीजवरती आहेत. ती लीजवरती असलेली घरं ही त्या जागेमध्ये राहणाऱ्या माणसाच्या नावावर खरेदी खतासहित जसं म्हाडानी केलं आहे ते कसं करेल, ट्रान्सफर कसे चालू होतील, याकडे सगळ्यात मोठं माझं काम असणार आहे. राजीव गांधी नगर किंवा नव्याने आलेला भाग, या परिसरामध्ये कुठेही महानगरपालिकेची शाळा नाही. त्यासाठी शाळा कुठे करता येईल का याचा एक विचार मी करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या परिसरामध्ये सगळ्यात शेवट म्हणजे बिबीवाडीपासून सुरुवात केलं तर पाण्याची टाकी शेवटी आमच्याकडे. कात्रज अगदी खडकवासल्यापासून चालू केलं तर कात्रजची टाकी शेवट सगळ्यात आमच्याकडे. त्यामुळे आमच्याकडे किमान म्हणजे तुम्हाला खरं वाटणार नाही, तासभर पाणी प्रत्येक महिलेला कसं बसं मिळतं. तर ते पाणी 2 तास कसं मिळेल सकाळी आणि संध्याकाळ, हे माझं उद्दिष्ट राहील. गेले 4 वर्ष प्रशासक राज्य असल्यामुळे सगळी कामं खोळंबलीत. लोकांची ड्रेनेज लाईन, मलमिश्रित पाणी हे सगळं लोकांना जातं आहे. त्याच्यामुळे या लाईन्स कशा बदलण्यात येतील आणि ज्या ठिकाणी रस्ते नाहीत या राजीव गांधी नगरमध्ये तिथं रस्ते करून मी कसं लोकांपर्यंत सुविधा पोचवेल, सगळ्यात महत्त्वाचं ह्या गोष्टी मी करणार आहे. हे सगळं एका बाजूला आहे, पण बाकी सुद्धा तुमच्या पॅनलमध्ये जी लोक आहेत तर एकत्रित कसा प्रचार होतोय, फेऱ्या सुरू आहेत, काय नेमकं कसं लोकांना भेटतंय? म्हणजे एकदा हाऊस टू हाऊस मी सगळ्या घरांमध्ये गेलो, दुसऱ्यादा पुन्हा आम्ही पॅनल म्हणून गेलो, पत्रकरूपी आम्ही प्रत्येकाच्या दारात गेलो. म्हणजे 3 ते 4 वेळा प्रत्येकाच्या दारामध्ये आता आम्ही गेलेलो आहोत. आणि शेवटचा टप्पा म्हणजे स्लिपचा, ते स्लिपचं कामसुद्धा जस्ट आत्ता चालू झालेलं आहे. आणि लोकांमध्ये एक नवचैतन्य आहे की गुन्हेगाराविरुद्ध चांगला कार्य करता. त्यामुळे लोक कोणाच्या समोर येणार नाहीत, पण गुपचूप त्यांचं काम मतदान रूपी ते करणार आहेत. एकूण हा प्रभागच आहे ना, हा खूप मिक्स प्रभाग आहे तशा अर्थाने. हो. म्हणजे एकीकडे खूप छोटी घरं निम्न मध्यमवर्गीय आहे आणि एकीकडे उच्चभ्रूंच्या मोठ्या मोठ्या सोसायट्या सुद्धा आहेत. उत्तम आर्थिक परिस्थितीतलेही लोक राहतात. त्यामुळे मतदारांची मानसिकता सुद्धा बदललेली असते. आपण हा ज्या गुन्हेगारीच्या विषयावरती बोलतोय त्यामुळे त्याचा परिणाम कदाचित छोट्या लोकांवरती, कमी आर्थिक परिस्थितीतल्या लोकांवर होत असेल, पण तेवढा सोसायट्यांवरती होत नसणार आहे. त्यामुळे त्यांची काय प्रतिसाद आहे, त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? नाही, सोसायट्यांमध्ये किंवा चाळीमध्ये किंवा तुम्ही म्हणताय तसं मध्यमवर्गीयात असं तुम्ही असं समजूच नका की उच्चवर्णीयांना कळतं आणि झोपडपट्टी चाळीमध्ये कळत नाही. त्यांनाही आता कळतं आहे, कारण ते रात्रीचं बघतायत किती लोक येत आहेत, किती लोक जात आहेत. आणि स्वतःच्या तोंडानेच माझ्यासमोरचा उमेदवार सांगतो माझ्यावरती किती गुन्हे आहेत आणि मी इतक्यातनं सुटलो आहे, मग समोरच्यावरती गुन्हे नाहीत का वगैरे वगैरे बोलतो. त्यामुळे लोक तुलना करतात आणि लोक मतरूपी त्यांचे विचार बरोबर दाखवून देतील
की जसे उच्चवर्णीय तशी झोपडपट्टीतले सुद्धा, जसे चाळीमधले तसे उच्चवर्णीय सुद्धा लोक आता सुज्ञ झालेले आहेत आणि शिक्षित वर्ग आमच्याकडे बऱ्यापैकी चांगला आहे. त्यामुळे मतदान चांगलं होणार ताई. तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं की पुण्यामधल्या ज्या इंटरेस्टिंग लढती आहेत, ज्या खरं तर थरारक लढती आहेत, त्याच्यामधली ही एक लढत आहे आणि त्याचं कारणसुद्धा महत्त्वाचं आहे की जामिनावरती सुटलेली व्यक्ती विरुद्ध राजकारणामध्ये अनेक वर्षापासून असलेली व्यक्ती, नेमकं काय होणार, कोणाचा उमेदवार जिंकणार आणि पुणेकरांच्या मनात नेमकं काय आहे, लोक काय बघून मतदान करतात, या सगळ्यासाठी मला वाटतं हा प्रभाग आणि इथली निवडणूक महत्त्वाची असणार आहे. अभिजित महामुनीसह नेहा सराफ, सकाळ, पुणे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.